पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। मंडळी, काही नात्यांमध्ये हक्क आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, हे सांगायला लागत नाही हो वेगळं। आपल्या मोठ्या भावाची बायको, आपल्या नवऱ्याचा लहान भाऊ, इथे हक्क प्रेम आपोआप येतच। हक्काने आपण वहिनीला म्हणतोच, वहिनी जरा चहा टाक ग, किंवा भाऊजी जरा भाजी आणा बरं, हे हक्काने होतच। हे सांगण्याचं कारण आजच्या भागामधली जी जोडी आहे ती अशीच आहे, एका वहिनीची एका दिराची। आता ह्याच्यात घोळ काय झाला माहिती का, तो जो दीर आहे ना तोही आहे प्रोफेशनली शेफ, आणि वहिनी ज्या आहेत त्या घरातलं स्वयंपाकघर सांभाळतात। मग आता पदार्थ कोण उत्तम करणार, प्रोफेशनली असलेला शेफ का घरातली वहिनी? हीच तर आजच्या भागाची गंमत आहे। जाऊया या जोडीला भेटूया, गप्पा मारूया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बोलूया आजच्या जोडीला, जी आहे वहिनी आणि दिराची। चला बघूया रेसिपी काय करतायत, गप्पा काय मारतायत। यावे, नमस्कार। नमस्कार। वहिनी सोबतच कार्यक्रमात यावं असं काय वहिनी सोबतची जी आता लग्नानंतर, त्यांच्या लग्नानंतर जी गोडी निर्माण झालेली, आणि जसं जोडीत गोडी हा कार्यक्रम आहे त्यानुसार म्हटलं आपण वहिनींना घेऊन जावं, आणि त्यांनी उत्सुकता दाखवली, म्हटलं होऊन जाऊ दे, म्हटलं जे आहे ते। दिराविषयी काही सांगा। वीर असा खूप मनमिळाऊ आहे, खूप सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतो, आणि मला त्याच्याकडून खूप शिकायला भेटतं किचनमध्ये खास करून। बरं, का बरं? मी स्वतः शेफ आहेत। असं पाहिजे मग घरचा स्वयंपाक वहिनी करते की नाही? वहिनीच करतात। वहिनी आणि माझी आई, आपली एक परंपरा आहे। आपले आजोबा, आपले काका वगैरे हे सगळे आचारी। तुझे आजोबा? होय, माझे आजोबा आता आचारी होते? आचारी होते। म्हणजे आज थोडक्यात तुम्ही अशा घरात आलेला आहात वहिनी, की ज्या घरामध्ये खवय्येगिरीची परंपरा आहे, आणि आता तिथे तुम्हाला तुमच्या हातची चव चाखू, म्हणजे केवढी परीक्षा आहे तुमची। तेच मला आधी असं लग्नानंतर खूप असं टेन्शन आलेलं की त्याला आवडेल की नाही आवडेल मी जेवण केलं, कारण तो प्रोफेशनली शेफ आहे म्हणून। पण त्याला आवडतं जेवण माझं, आणि प्रत्येक वेळी तो तारीफ पण करतो की हा जेवण छान झालं आहे, केलीच पाहिजे। बरोबर आहे, वा वा। पण तुम्ही सगळा फोकस ह्याच्यावर ठेवलाय का नवऱ्यालाही काही आवडेल? गप्पा शिजलेल्या आहेत, जरा स्वयंपाकाकडे जाऊया, पाहूया पदार्थ काय आहेत। या चला, अक्षय आणि रोशनी ही वहिनी आणि दिराची जोडी आता काय करणार आहे ते बघूया। स्वयंपाकाच्या आधी एक खेळ खेळूया, छोटासा एक खेळ, चालेल ना? खेळ एकदम सोपा आहे। हा आहे खलबत्ता, हे आहेत अक्रोड। दोघांना आम्ही 5-5 अक्रोड दिलेत। आता दोघेही स्वयंपाक घरात काम करता, तुम्ही घरात करता, तो शेफच आहे। अक्रोड फोडून दाखवायचे, फक्त अक्रोड अख्खाच्या अख्खा फुटला पाहिजे। तुटलेला अक्रोड आम्ही गृहीत धरणार नाही, जमेल? ओके ना वहिनी? वहिनी तुम्ही जिंकला पाहिजे। चला घ्या, 3, 2, 1 स्टार्ट। अरे ब्रो, अख्खा अक्रोड फुटला पाहिजे, तू पेस्टच करायला घेतलीस। वेगळंच टॅलेंट बाहेर येत आहे आज। झालं? हा काय पसारा करून ठेवलाय आमच्या स्वयंपाकघरात। अक्रोड तसे अख्खे कुणाचेच नाही फुटलेत, वहिनीने तर म्हणजे फारच छान सगळं केलेलं आहे। चला याच नोटवरती आता आपण पदार्थांकडे बोलूया। पहिला पदार्थ कोणता आहे? पहिला पदार्थ अँग्लो इंडियन स्टाईल चिकन। अँग्लो इंडियन स्टाईल चिकन, या रेसिपीकडे जाऊया आणि पाहूया साहित्य आणि कृती। चला, चिकन घेतलेलं आहे, रिंग ऑनियन घेतले आहेत, ऑनियन घेतले आहे, चिकन स्टॉक घेतलेला आहे, तळलेले बटाटे घेतले, बेल पेपर, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, काळी मिरी पावडर, लसूण घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, तिखट घेतलं आहे, गरम मसाला घेतला आहे, आणि माल्ट व्हिनेगर घेतलं आहे। बरं, चला साहित्य तर आपण फटाफट पाहिलं, कृती पहिली काय? पहिला आधी आपल्याला चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। एवढा बाउल पुरेल? हो, घ्या। ही रेसिपी तू शिकवली का वहिनीला? मी शिकवली। त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची, आलं लसूण मिरचीची पेस्ट घ्यायची, 2 चमचे, मग नंतर त्यात आपण माल्ट व्हिनेगर आणि मीठ त्याच्यामध्ये, आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। बर, अर्धा तास तरी मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। अर्धा तास? हो, फ्रीजमध्ये? फ्रीजमध्ये। अच्छा, तुम्ही लग्न झालं तेव्हाच तुम्हाला सगळा स्वयंपाक येत होता? हो, माहेरीच शिकला होता? नॉनव्हेज यायचं, पण
एकदम चांगल्या प्रकारे नाही यायचं नॉर्मल. जे आहे मला इथे येऊन शिकली येऊन सासूबाईंनी. चला आपण आता हे चिकन मॅरिनेशनला ठेवूया अर्धा तास फ्रीजमध्ये आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला माल्ट विनेगर टाकून आपण जे मॅरिनेशन केलं अर्धा तास झालंय हो. त्याच्यामुळे चिकन पीसचा रंग बदलला. रंग बदललाय. नाव वॉच. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. हा त्याच्यामध्ये आता आधी आलं टाकायचं. थोडासा कलर चेंज झाला की त्यात कांदा टाकायचा. वहिनी तुमचं शिक्षण काय झालं? बीकॉम. अच्छा. चला लसूण छान याच्यावरती खरपूस झालाय परतून झालाय. आता काय घालायचंय? आता ह्याच्यामध्ये ऑनियन टाकायचं. कांदा घालायला. तो थोडा लालसर झाला की मग त्यात बेल पेपर टाकायचं. बर. त्याच्यातला एखादा न आवडणारा गुण सांगा दिरामधला. धांदरट आहे ना खूप. हो खूप मस्ती खूप करतो तो घरामध्ये. आणि न आवडणारा गुण म्हणजे खूप झोपतो खूप दिवसभर. त्याला झोपायला दिलं तरी तो झोपून राहू शकतो. आणि वहिनीचा एखादा न आवडणारा गुण? वहिनीचा न आवडणारा गुण असा काहीच नाही. जी आहेत जशा आल्या तशा सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. चांगलं. चला कांदा ब्राऊन झालाय. पुढं आता त्याच्यात बेल बेल पेपर टाकायचे. बेल पेपर टाकायचे. येस. आता यात मसाले टाकायचे आहेत घाला घाला. सगळे. टाका खूप सारं टाका. लाल तिखट. लाल तिखट. अगं नाही नाही ते चवीने खूप हे आहेत माइल्ड आहेत माइल्ड असे. आहे तिखट. हे काय दुसरं घातलं? हे गरम मसाला गरम मसाला टाकला. टाकला. आणि हा होममेड गरम मसाला आहे. आपण सगळ्या ह्याचा मिळून हे केलेला आहे. चांगलं. नंतर चिकन हे करूया आपण. वहिनीने लावली आग. मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं. वहिनीच्या कामाला उरक आहे हा. होय होय झप करतात. पण व्हेज ते खूप करतात आणि हे जे आपलं नॉनव्हेज आहे ते खूप कमी प्रमाणात करतात. बरोबर. चांगलंय. पूर्ण मिक्स. खूप छान. काश्मीरी तिखट घातल्यामुळे काश्मीरी मिरचीचं त्याला रंग तसा आलेला आहे. होय माझे तो डोळेच दिपून गेले या रंगाने. थोडं आता वाफेवर थोडं ठेवून. वाफेवर ठेवायचं आहे. ठेवा ठेवा. झालंय का हे? हे झालंय. आता थोडंसं पाणी आपण हे करूया. अगं झापड मारल्यासारखी त्याची वाफ माझ्या नाकात गेली. थोडं चिकन स्टॉक टाकायचं आहे शिजण्याचं. थोडं मिक्स करायचं. आणि त्यात आमच्या घरात सगळ्यांना असं झणझणीत जेवण लागतं. खूप छान लागतं. वहिनी तुमच्या काय हॉबीज आहेत? माझ्या हॉबी जेवण करणं म्हणजे व्हेज जास्त करून. अच्छा. आणि आणि काय टीव्ही बघणे. काय बघता टीव्हीवर? मूवी असेल तरच. कोणती movie? साऊथ इंडियन जास्त करून. फुल एकदम ऍक्शन पाहिजे दादा. दादा इतका साधा तुमचा नवरा आहे. आता वाफ आली आहे ना? होय, आता बघूया का? होय, हो. तर त्यात आता आपण तळलेले बटाटे टाकायचे आहे. वा हे मात्र अप्रतिम. बस मिक्स करून घ्यायचे. मस्त मिक्स करून घ्या. छान. तर एवढाच रंग लाल असतो? एवढाच रंग लाल असतो तो. आपण माल्ट विनेगर टाकतो आणि जी आपण घरी होममेड बनवली चिली पावडर ती आपण त्याच्यामध्ये टाकतो. आता काय राहिले प्रोसेस? आता याच्या प्रोसेसमध्ये आता झालेलं आहे. आपण ओनियन रिंग हा, ओनियन onion टाकणार, टाकायचं. कोथिंबीर टाकणार, झालं. सर्व करायला रेडी आहे. घ्या मग कोथिंबीर घाला वरून. छान. आणि कोथिंबीर झाली का झालं. किती छान. बस. हे वरून असं खाण्यासाठी एकदम कुरकुरीत लागतं. बरोबर बरोबर. जे आपण साते केलं ते होऊन जातं आणि जे वरून टाकतो ना ते एकदम छान लागतं. आणि खूप सारी कोथिंबीर टाकून आपण त्याला सर्व करायला घ्यायचं. हल्ली आपण चिकन क्रिस्पी, चिकन 65, चिकन मंचुरियन सगळं खातो. पण हे करत असताना भारतीय मसाले वापरून आपल्या पद्धतीचं हे अँग्लो इंडियन चिकन असं तू केलेलं आहेस. कारण याच्यामधले सगळे मसाले मला आपल्याकडचे वाटले. आपल्याकडे हो की नाही? वा. अँग्लो इंडियन चिकन हा पदार्थ ऑलमोस्ट तयार झालेलाच आहे. जरा वाफ येऊ देतो वाफ आली. मग आम्ही प्लेटमध्ये सर्व करतो. दिराने आणि वहिनीने मिळून केलाय. खमंग झालाय. झणझण 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 सुवास येत आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण अँग्लो इंडियन स्टाईल चिकन तयार करण्याची कृती पाहूया. सर्वप्रथम चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट, मॉल्ट विनेगर आणि मीठ घालून नीट मिक्स करून झाकून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावं. आता कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. त्याचा रंग थोडा बदलला की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा लालसर झाला की त्यात बेल पेपर्स घालावे. त्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला घालावा. आता त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून हे सगळं नीट मिसळून एकत्र करून घ्यावं आणि झाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर झाकण काढून त्यात चिकन स्टॉक घालावा आणि सगळं मिसळून पुन्हा एकदा झाकून ठेवावं. उकळी आली की त्यात तळलेले बटाटे घालावेत आणि त्यानंतर
कांद्याच्या कच्च्या रिंग्स घालून मिसळून घ्यावं. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. झणझणीत अँग्लो इंडियन चिकन तयार आहे. अँग्लो इंडियन चिकन हा पदार्थ तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पदार्थ करूया जो आय गेस अक्षय करणार आहे ना. होय. कुठला पदार्थ आहे? आता आपण बटर गार्लिक लॉबस्टर बनवणार आहोत. माझं ह्यातलं अभ्यास ज्ञान खूपच कमी असल्यामुळे थोडी माझी गोची होऊ शकते, पण साहित्य सांगा. साहित्य आपण आज लॉबस्टर हा कुक करून घेतलेला आहे, बॉईल करून तो मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेला लॉबस्टर आहे. आपण सॉस बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण श्रिम्प घेतलेले आहेत छोटं, मैदा घेतलेला आहे, टोमॅटो प्युरी, दूध आणि क्रीम घेतलेली आहे, मोझरेला चीज, बेल पेपर्स घेतलेले आहेत, ओनियन, बटर, पासली घेतलेली आहे, त्याच्यानंतर गार्लिक, चीजचे क्यूब घेतलेले आहेत, सॉल्ट, पेपर, ऑरिगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर आपण घेतली, काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर. कृती करूया मग. होय, चालेल ना. चालेल चालेल. चला. सगळ्यात पहिले पॅन घेऊया आपण. पॅन सो त्याच्यानंतर आता पॅन गरम होत तोवर आपण त्याच्यात बटर टाकणार आहोत. बर. बटर एवढा टाकायचा की आपण त्याच्यानंतर त्याचा आपण सॉस बनवू शकेल. मग त्याच्यामध्ये एक स्पून घेऊ, घ्या ना. गार्लिक टाकायची. आता तू हॉटेलमध्ये शेफ असशील ना. होय. आता त्याच्यानंतर एक चांगलं सॉते झालेलं आहे. त्यात आपण श्रिम्प टाकणार आहोत. कोळंबी ना. कोळंबी, छोटी श्रिम्प टाकलेली आहे. त्याला काय म्हणतात? श्रिम्प म्हणजे छोटी जी कोलंबी असेल त्याला आपण श्रिम्प म्हणतो. श्रीम म्हणतो. अच्छा. कोणी सल्ले मागतो तुला? खूप मागतात. देतोस मग तू? देतो. अच्छा. बर. आता हे श्रिम्प हे करायला जास्त वेळ लागत नाही. एकदम असं हे झालं का लगेच समजून जात. जास्त कडक झालं का ते म्हणतात ओव्हर कुक झालं म्हणतात. मग हे इथवर झालं. त्यानंतर आपण त्यात मैदा ॲड करणार आहोत. मैदा हा एक सॉसचा बेस बनवण्यासाठी आपण व्हाईट सॉस किंवा त्याला आपण बेशामेल सॉस असं म्हणतो, तो सॉस बनवण्यासाठी करणार आहोत. चांगला परतून घेतला मैदा की त्याच्यामध्ये तो पण दूध टाकणार आहोत. एक गाढा सॉस आता आपला बनलेला आहे. तो त्याच्यामध्ये आपण थोडी अजून क्रीम ॲड करणार, एक क्रीमीनेस याला. अशा प्रकारे एक सॉस आपण तयार केलेला आहे. हाय फ्लेमवर ठेवले तरी चालेल. एक सॉस झाला त्याला आपण सिझनिंग करून घेणार आहोत. ब्लॅक पेपर टाकणार आहोत. मिक्स हर्ब्स आहेत आपल्याकडे ते टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पेपर पावडर टाकणार आहोत. मस्त मस्त, फारच छान दिसतंय. आणि हे आपण करत असताना काही ठिकाणी लहान मुलं कच्च्या व्हेजिटेबल खायला हे करतात. आपण मग ही कधीतरी व्हेजिटेबल साथे नाही केली तरी चालेल, अख्खीच्या अख्खी आपण टाकली तरी मुलं खाऊ शकतात. लाल शिमला मिरची. आणि बहुतेक जागी आपण कांदा प्रथम टाकतो. मी या रेसिपीमध्ये हा कांदा नंतर टाकतो. त्यामुळे दाताखाली लागला तरी काही हे नव्हतं, सगळं छान लागतं. मुळात त्याची जी चव आहे ती त्या कोलंबीमध्ये आहे. त्या तयार केलेल्या सॉसमध्ये हे आपण वरतून टाकलं. जर आपला घट्ट होत असेल सॉस तर आपण थोडंसं ॲड करायचं. रेसिपीचं नाव काय म्हणालास? बटर गार्लिक प्रॉन्स. बटर गार्लिक प्रॉन्स. वा वा वा. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात पासली ॲड करणार आहोत. कोथिंबीर पासली आपण म्हणतो. अच्छा. ओके. शेफ असल्यामुळे त्याचे शब्द आणि माझे शब्द त्याच्यात फरक आहे खूप. ही ॲड केली आणि ह्याच्यात झाला की रे हा सॉस. होय. तर चीज ग्रेड आपण ह्याच्यात करणार आहोत. मग ते जे आपण आणलंय ते काय? लॉबस्टर आणलेला आहे. त्याचं काय करायचं? त्याचं आपण हे जे आहे तर मधला फ्लेश काढून आपल्या प्लेटिंगवर हे करून हा मध्ये टाकून त्याच्यावर आपण चीजचं स्टफ करणार. म्हणजे मुख्य रेसिपी ही आहे खरं. ही रेसिपी आहे. आणि याच्यात जो आपण जे बनवलं त्याचा वॉटर पण ह्याच्यामध्ये यूज करतो. मग ह्याचा फ्लेवर सुद्धा आपल्याला इन्फ्लुएन्स होऊ शकतो. हे तर फार बहारदार झालंय बाबा. मस्त केलंयस तू. हा मागं या तरुण मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं. आवाज येतोय ना मला. हे एक झालेलं आहे. आणि छोटासा सॉस बनवून घेणार आपण नंतर मग याच्यावर प्लेटिंग करून घेणार. बरं. मग सॉस बनवायला काय लागणार? सॉस बनवायला आपल्याला फक्त हे सोडत साईडला छोटासा पॅन आपल्याला लागेल. वहिनी, सासूबाईंचं आणि तुमचं ट्युनिंग कसं आहे इकडं?
खूप छान आहे. मस्त. हो त्याच्यामध्ये आपण कधी रागवी नाही होत? ते होतं पण ते तेवढा पुरतं असतं. अच्छा. थोड्या वेळात दोघी पण नॉर्मल होतो मग. दोघी पण म्हणजे तुम्हालाही राग येतो असं दिसतंय. जेवढं शांत असतं घर तेवढं नसतं. कसा बरोबर शब्द पकडला मी. वहिनी कधी रागवते सांग बरं मला. अक्षय. वहिनी रागवते पसारा असल्या. अच्छा. सासू आईवर पण रागवते? आईवर नाही. नाही हक्काचं व्यासपीठ वहिनीचं मागे उभंच आहे. हक्काचं व्यासपीठ आहेच आहे ते वहिनीचं. मग राग कसा काढता तुम्ही? चमचे बिमचे? नाही तसं नाही, बडबडून. अच्छा. काय बडबडता? हेच की हे इथेच ठेवलं ते तिथेच ठेवलं असं खूप बडबडून मग सवय मोडते त्यांची. तो काय करतो मग पेचलेला बिचारा? काही नाही, शांत बसतात. अरे देवा. कशी रे वहिनी. आणि आपण त्याच्यानंतर जो सॉस बनवला त्याच्यामध्ये आपण पार्सले आणि चिली फ्लेक्स टाकून हा एक वरती त्याच्यावर एक ग्लेज देण्यासाठी हे बनवलेलं आहे. आपण बटर घातलं, लसूण घातली, छानपैकी असं चिली फ्लेक्स टाकलं आणि त्याच्यावर पार्सले टाकली. हे आपण साईडला एवढं झालेलं आहे. झालं एवढंच? हां एवढंच. हा सॉस आपण नंतर टाकू. बरं. आता काय करायचं? आता एक प्लेटिंगमध्ये घेऊया. बर. वा वा वा. जो आपण प्रॉन्स घेतला त्याला डिमोल्ड करून हा आपण फ्लेशचा भाग आपण खाऊ शकतो. अच्छा. हां त्याच्यामध्ये आपण क्लीन करून ऑलरेडी घेतलेले, आपल्या सगळ्यांनी हेल्प करून आपण क्लीन केलेलं आहे. त्यामुळे आपण हा असा प्रकारे ठेवणार आहोत आणि ह्याचाच जो फ्लेश काढून आपण प्रॉन्सच्या ऐवजी वापरू शकतो. पण आता एवढ्या वेळात शक्य नव्हतं म्हणून मी जे आपले श्रिम्प आहेत तेच वापरले. ह्याचा जो हे आहे तो वापरला नाही आणि तो आता आपण इथे वरती टाकणार आहोत. घ्या. असं बेस करून आपण एक सेट करून ठेवलं की सगळ्यांना प्रेझेंटफुल वाटेल. त्याच्यामध्ये आपण हे आपण जे बनवलेलं सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते ठेवलं आणि हेही त्याच्याबरोबर आपण सेट करून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता चीज घेणार आहोत. चीज याच्यावर टाकणार आहोत. चीज हे सगळ्यांना, लहान मुलांना प्रेमळ उत्तम आहे. आता आपण इथे बेकिंगची प्रोसेस नाही करणार, त्याच्यामुळे माझ्याकडे ब्लो टॉर्च आहे. त्या टॉर्चने आपण हे सगळं बेक करणार आहोत. एक चांगला एक खरपूस रंग आला की तोवर आपण हे करणार आहोत. 1000 मोलाची डिश आम्ही तुम्हाला फुकट दाखवली घर बसल्या. कारण जोडीत गोडी. वहिनी आणि दिराने मिळून हे केली. आता हे झालं आणि जो आपण सॉस बनवलाय तो त्याच्यावर मस्त रे. त्या प्रकारे आपण हा सॉस टाकलेला आणि एक वरती लास्ट म्हणून एक पार्सलेची ही आपली बटर गार्लिक लॉबस्टर रेडी आहे. क्या बात आहे. बटर गार्लिक लॉबस्टर हा पदार्थ तयार झालेला आहे. अगदी छान प्रोफेशनल शेफ प्रमाणे तू तो केलास. दिसायलाही फार छान दिसतोय आणि सुगंध अप्रतिम आहे. मंडळी पटकन घेऊन घ्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण बटर गार्लिक लॉबस्टर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर पॅन ठेवून त्यात बटर घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यात छोटी कोळंबी घालावी आणि नीट परतून घ्यावं. आता त्यात थोडासा मैदा घालावा. तो चांगला परतून घेतल्यानंतर त्यात थोडंसं दूध घालावं आणि थोडंसं क्रीमही घालावं. घट्टसर सॉस तयार होईल. आता त्याला सीझनिंग करून घेण्यासाठी त्यात काळी मिरपूड, मिक्स्ड हर्ब्स, त्यानंतर त्यात लाल शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पार्सली घालावी. आता त्यात चीज किसून घालावं. हा सॉस तयार आहे. आता दुसरा सॉस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं बटर घ्यावं. त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स आणि पार्सली घालावी. हा दुसरा सॉसही तयार आहे. आता एका प्लेटमध्ये शिजवलेल्या लॉबस्टरचे तुकडे घेऊन त्यांच्या मधोमध श्रिम्प्स घालून केलेला सॉस घालावा. त्यावर किसलेलं चीज घालावं. या चीजला खरपूस रंग येईपर्यंत डिश बेक करावी. त्यानंतर त्यावर बटर, गार्लिक, चिली फ्लेक्स आणि पार्सली घातलेला सॉस घालावा. गार्निशिंगसाठी वरून थोडीशी पार्सली घालावी आणि डिश सर्व करावी. वा मंडळी, दिराने आणि वहिनीने मिळून 2 पदार्थ केले. दोन्ही आहेत नॉनव्हेज आणि काय अफलातून दिसतंय. पण दीर आणि वहिनीच्या मध्ये जी महत्वाची कडी आहे, जो दुवा आहे,
त्याला आपण इथे बोलवायला पाहिजे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. याचा भाऊ आणि त्यांचा आहो. जरा इकडे या बंधू. काय नाव आपलं? अंकित मनवी. खरं सांगा, मनावर हात ठेवून, कुणी चांगला केला पदार्थ, तुमच्या बायकोनी का भावानी? 50-50. हे पा अंकितराव, खरं बोलायचं, लबाडपणा नाही करायचं. दिसायला तर शेफच चांगलं वाटणार. दिसायला कसं डिप्लोमॅटिक उत्तर आहे बघा. दिसायला कोण? खायला खाऊन बघूया थोड्या वेळाने, तेव्हा सांगू नाही, शकतो. आता लगेच खायचं आपल्याला. वा, पण फार बरं झालं तुम्ही इथे आलात. खूप मनापासून धन्यवाद. एवढे चांगले पदार्थ मी आमच्या साहेबांना सोडून खाल्ले तर मला महापातक लागेल आणि तो गुन्हा मी करणार नाही, कारण त्यांना व्हेज नॉनव्हेज सगळंच आवडतं आणि एवढी छान जोडी म्हणल्यानंतर तेही खुश होतीलच. साहेबांसोबत आता आपण खाऊया, पण त्याआधी इतके अप्रतिम पदार्थ केल्याबद्दल तुम्हा दोघांसाठीही झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. अक्षय आणि त्याची वहिनी या दोघांसोबत आजचा हा रंगलेला भाग आणि अप्रतिम असे हे पदार्थ. आम्ही हे पदार्थ खातो, तुम्ही घ्या निरोप आणि भेटा आम्हाला पुढच्या भागात अशाच ताज्या आणि गरमागरम पदार्थांसह. पात्रा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.